दोन पर्याय आहेत, प्राचीन भारतीय इतिहास, जागतिक इतिहास. हे क्षेत्रच नाहीये, म्हणजे हे दोन पर्याय इथंच कमी झाले. जरी विज्ञानाचा प्रश्न आहे, पण समजून घ्या, मी विज्ञानातला वर्गीकरण, क्लासिफिकेशन हा टॉपिकच अभ्यास केलेला नाहीये, तरी सुद्धा मला रिस्क घ्यायची. जी चलिए शुरू करते हैं. टेंशन नहीं लेने का, आपण आहे ना. नमस्कार मित्रांनो, आज 6 ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमा. आपल्या सगळ्यांना कोजागिरी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. किती दिवस अजून तुम्ही अभ्यास करत बसणार आहात? लवकरात लवकर अधिकारी व्हायला पाहिजे नाही. अधिकारी बनण्यासाठी यशाचे टोटल 3 सूत्र आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल. 2, केलेल्या अभ्यासाची चांगली रिव्हिजन करावी लागेल. 3, केलेल्या अभ्यासावर मागच्या काही वर्षांमध्ये परीक्षेला जे काही प्रश्न आलेले असतील त्याला आपण PYQ अनालिसिस किंवा PYQ सराव म्हणतो, तो तुम्ही केला पाहिजे. आणि तुमची ह्याच गोष्टीचा तुम्हाला फायदा व्हावा यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टने PYQ सॉल्विंग प्रोग्राम चालू केलेला आहे, ज्याद्वारे आपण सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 6 वाजता 5 प्रश्न 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण सोडवतो. कारण एका दिवसात 10 PYQ करून काही उपयोग नाही. रोज 10-15 मिनिटं जर तुम्ही केला तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि हा मित्रांनो, खास तुमच्यासाठी आम्ही हर PYQ कुछ कहता है, हर PYQ कुछ कहता है एक नवीन सेशन घेऊन येणार आहोत. मला माहिती आहे त्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक आहात. त्यासाठी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ह्या सिरीजचा सुद्धा तुम्हाला नेहमीप्रमाणे फायदा घेता येईल. तर चला, आपण आता जास्त वेळ वाया न घालवता ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया. तर भावी अधिकाऱ्यांना आपण होमवर्कला प्रश्न पाहिलेला होता. BN गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कला, इतिहास, प्राचीन भारतीय इतिहास, जागतिक इतिहास आणि साहित्य. चर्चेतील व्यक्ती हा एक महत्वाचा टॉपिक आहे, ज्याच्यावर फिरून प्रत्येक स्पर्धेत सारखे प्रश्न राहतात. आता चर्चेतील व्यक्तीच्या क्षेत्राबद्दल विचारलेलं आहे आणि पर्यायांमध्ये तुम्ही पहा, 2 पर्याय आहेत, प्राचीन भारतीय इतिहास, जागतिक इतिहास. हे क्षेत्रच नाहीये, म्हणजे हे 2 पर्याय इथंच कमी झाले. क्या बात कर रहे हैं? गोस्वामींचं पूर्ण नाव आहे ब्रिजेंद्र नाथ गोस्वामी. यांचा जो मृत्यू झालेला आहे तो 17 नोव्हेंबर 2023 ला वयाच्या 90व्या वर्षी झालेला असून ते एक प्रसिद्ध भारतीय कला समीक्षक, कला इतिहासकार होते. त्यांना केंद्र शासनातर्फे पद्मश्री आणि पद्मभूषण हे 2 पुरस्कार देखील मिळालेले आहेत. म्हणून चर्चेतली असणारी व्यक्ती प्रोफेसर BN गोस्वामी यांच्यावर प्रश्न आहे. म्हणजे पर्याय 2 आणि पर्याय 3 जागतिक इतिहास हे इथंच कटले आणि कला, इतिहास आणि साहित्य जर मित्रांनो आपण थोडाफार अभ्यास केलेला असेल तर आपल्याला ते क्षेत्र सुद्धा लक्षात येऊ शकतं की ते कला क्षेत्रातल्या संदर्भातले BN गोस्वामी हे व्यक्तिचरित्र आहे. हा विज्ञान मध्ये वर्गीकरण, क्लासिफिकेशन या सब टॉपिक वर प्रश्न आलेला आहे. तर माशांचं वर्गीकरण कशात होतं अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले आहेत. तर बरोबर आहे. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. ते शीत रक्ताचे प्राणी आहेत व त्यांच्या शरीरावर खवले असतात. जरी विज्ञानाचा प्रश्न आहे, पण समजून घ्या, मी विज्ञानातला वर्गीकरण, क्लासिफिकेशन हा टॉपिकच अभ्यास केलेला नाहीये, तरी सुद्धा मला रिस्क घ्यायची आहे आणि हा प्रश्न अटेम्प्ट करायचा आहे. तर पहा मी कसा करतो. बघा, काही कीवर्ड्स असतात, हे कीवर्ड्स आपल्या लक्षात आले पाहिजेत. तर त्यांच्या शरीरावर खवले असतात. खवले म्हणजे आपल्याला म्हणजे प्रत्येक माशाच्या शरीरावर खवले हे असतातच, है ना. असा एक, कारण ह्या खवल्यांच्याच मुळे त्यांना श्वासोच्छवास, ब्रीदिंग ब्रीद आउट करता येतं. त्यांची रिस्पिरेटरी सिस्टीम त्याच्यावरच अवलंबून असते. म्हणजे माशांच्या शरीरावर खवले असतात हा त्यांचा मुख्य घटक आहे त्यांना वेगळं करण्यामागे. आता मला पायसेस म्हणजे काय माहित नाही, पण प्रत्येक माशाच्या शरीरावर खवले असतात हे मला माहिती आहे. तर पर्याय क्रमांक ड. बघा, पर्याय क्रमांक ड 1 आणि 2 मध्ये पण नाहीये आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये पण नाहीये. म्हणजे 100% आपण लॉजिक वर ओळखलं, याचा पर्याय क्रमांक 3 आहे. अ, क आणि ड. तर ते पूर्ण जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. बरोबर आहे. त्यांच्या हृदयाला 3 कप्पे नसून नेहमी लक्षात ठेवा, माशांच्या हृदयाला 2 कप्पे असतात. म्हणजे
ब तुमचं चुकीचं आहे. ते शीत रक्ताचे प्राणी असतात हे करेक्ट आहे आणि त्यांच्या शरीरावर खवले असतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा करेक्ट उत्तर. हम करे तो करे क्या, बोले तो बोले. लॉजिकवर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे, अभ्यासावर नाही. फक्त अभ्यास नाही, त्याला लॉजिकची जोड असली पाहिजे. तर चला मित्रांनो, आपण आपल्या आता पुढच्या प्रश्नावर चालूयात. आपला पुढचा प्रश्न आहे पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भामध्ये. तर पहा, भारतीय संविधानातील खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग, इलेक्शन कमिशन. बघा, नेहमी पॉलिटीमध्ये 2 प्रकार आहेत. एक आहे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, दुसरे आहे नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज. दोघांमधला फरक खूप सोपा आहे. ज्या संस्थेची नोंद राज्यघटनेमध्ये आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनल बॉडी म्हणतात. तर ज्या संस्थेची नोंद राज्यघटनेमध्ये नाही त्यांना नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणतात. तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीजवर दरवर्षी प्रश्न राहतो. द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज प्रोव्हाइडेड फॉर द इलेक्शन कमिशन ॲज पर द फॉलोइंग आर्टिकल्स. इन विच आर्टिकल, ते कोणतं आर्टिकल आहे ज्याच्यात निर्वाचन आयोगाची स्थापना केलेली आहे. तर आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज समजून घेतल्या की कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज म्हणजे काय. पण कोणत्या कोणत्या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, तर इलेक्शन कमिशन, कारण याची घटनेमध्ये नोंद आहे आर्टिकल 324 मध्ये. ठीक आहे. UPSC, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, याची राज्यघटनेच्या कलम 315 मध्ये नोंद आहे. स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, याची राज्यघटनेच्या कलम 316 मध्ये नोंद आहे. फायनान्स कमिशन, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड कास्ट, नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब्स आणि अशा प्रकारच्या. बघा, अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया, ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट, राज्याचा महाधिवक्ता. म्हणून बघा, फिरून या कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज वरती रेग्युलर प्रश्न राहतात. यांच्या शॉर्ट नोट्स काढा आणि तुमचा 1 मार्क फिक्स करून टाका. आर्टिकल 324 पर्याय क्रमांक 3. आपण असंही म्हणू शकतो की UPSCच्या नंतर इलेक्शन कमिशन, जसं UPSC 315 ते 323 पर्यंत आहे आणि 324 पासून पुढे इलेक्शन कमिशन आहे. तुम्ही असं जरी लॉजिक ठेवलं तरी तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाऊ शकतं. चला, आपण आता आपल्या आजच्या पुढच्या प्रश्नावर जाऊयात, जो आहे इकॉनॉमिक्सच्या संदर्भात. ह्या पण प्रश्नाचं उत्तर आपण लॉजिकवर देऊ शकतो. इकॉनॉमिक्स मध्ये लोकसंख्या हा महत्वाचा सब टॉपिक आहे ज्याच्यावर सारखे प्रश्न राहतात. तर पहा, पर्याय आहेत. प्रश्न काय आहे, भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे घटक. ठीक आहे ना, म्हणजे असे कोणते घटक आहेत लोकसंख्येमध्ये जे सारखे चेंज होत राहतात. ठीक आहे. तर जन्मदर, माता मृत्यू दर, स्थलांतर. ठीक आहे. आता आपल्याला एक माहिती आहे, जर तुम्ही थोडाफार अभ्यास केलेला आहे तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे ना, स्थलांतर यात सारखा बदल होतो. भरपूरशे तरुण मुलं हे जॉबमुळे स्थलांतर करतात, ग्रामीण भागातून शहराकडे जातात. मुलींची लग्न होतात, त्या माहेरी जातात, त्यांचं स्थलांतरण होऊन जातं. एखादी कंपनी स्वतःच्या उद्योगाचं स्थलांतरण एका शहरापासून दुसऱ्या शहरात करतात. त्यामुळे त्या कंपनीचे जेवढेही एम्प्लॉई आहे ते एम्प्लॉई सुद्धा त्यांचं राहण्याचं ठिकाण एका ठिकाणावरून दुसरीकडे जातात. तर स्थलांतरण हा एक असा घटक आहे ज्याचा लोकसंख्येवर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. म्हणजे स्थलांतरण 100% आहे. तर बघा, आता स्थलांतरण शब्द पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजेच बघा, ऑटोमॅटिक पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे बाद झालेले आहेत. म्हणजे 50-50% इथंच झालं. आता दुसरा पर्याय क्रमांक 1 मध्ये काय काय दिलेलं आहे, तर जन्मदर, माता मृत्यू दर. आता माता मृत्यू दर याच्यामध्ये सारखं कमी किंवा जास्त होत नाही, तर त्यात थोडंफार प्रमाणामध्ये चेंजेस होतात. मात्र पर्याय क्रमांक 3 जर तुम्ही पाहिला तर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतरण हे करेक्ट उत्तर वाटतं. कारण आपल्या आरोग्याच्या सुविधा चांगल्या आहेत, त्यामुळे जन्मदर आपल्याकडे चांगला आहे आणि आरोग्याच्या सुविधा चांगल्या असल्यामुळे मृत्यूदर हा खूप कमी आहे. ठीक आहे. तर स्थलांतरण मध्ये माता मृत्यूदर याच्यामध्ये जास्त फ्लॅक्च्युएशन होत नाही, फ्लॅक्च्युएट ते जास्त होत नाही. त्यामुळे जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर पर्याय क्रमांक 3 हे त्याचा करेक्ट आणि बरोबर उत्तर आहे. आपल्याला सॉल्विंग शीट मध्ये सुद्धा दिसत आहे, जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतरण हे महत्वाचे घटक आहे ज्याचा लोकसंख्येच्या वाढ किंवा घटीवर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट होतो. मित्रांनो, एक त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा ऑफिशियल फर्स्ट अटेम्प्टच्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. अच्छा, हमको सिखा रिया. मित्रांनो, आपल्याला पर्याय क्रमांक 4 जोडा लावांच्या संदर्भामध्ये आहे. तर एका साईडला आपले सगळे समाज दिलेले आहेत, तर दुसऱ्या साईडला त्यांच्या स्थापनेचं वर्ष दिलेलं आहे. प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, सार्वजनिक सभा आणि आर्य समाज.
तर हे जे तिन्ही समाज आहे दरवर्षी फिरून यांच्यावरच प्रश्न राहतात. तर बघा सॉल्विंग शीट मध्ये आपल्याला दिसत आहे प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये केलेली असून सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केलेली आहे पुण्याला. म्हणजे दोन्ही संस्थांची जी स्थापना झाली ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आणि ह्या दोन्ही समाजांची पूर्ण बारीकच्या बारीक शॉर्ट नोट्स काढा. दरवर्षी हमखास 1 ते 2 मार्कांना याच्यावर प्रश्न हा येतोच येतो. म्हणजे बघा तुम्हाला फक्त प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज जरी माहिती असेल तर बघा प्रार्थना समाज 1867 आणि सत्यशोधक समाज 1873 म्हणजेच काय तर पर्याय क्रमांक 3. म्हणजे तुम्हाला 4च्या 4 ऑप्शन सुद्धा पाहायची गरज नाही. पहिले या 2 याच्यावर सुद्धा तुम्ही करेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकता. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. तर चला मित्रांनो आजच्या आपल्या शेवटच्या प्रश्नावर आपण आता चलूयात. आपला आजचा 5वा आणि शेवटचा प्रश्न हा चालू घडामोडी आणि पर्यावरण या दोघांच्या संबंधीमध्ये असेल. रिओ 20च्या संदर्भामध्ये आहे. रिओ 20 संयुक्त राष्ट्रीय निरंतर विकास परिषदेविषयी खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत. इथं हा योग्य हा शब्द सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. बघा जून 2014 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पडली. या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय मांडली होती. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल 2 आहेत. एक मिलेनियम डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट आपण पुढे पाहणारच आहोत. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयक मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकार करण्यात आली होती आणि या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले होते. रिओ 20 ही कन्सेप्ट काय आहे ही समजून घ्या. जर तुम्ही MPSC चे विद्यार्थी आहात, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय तर हे तुम्हाला माहितीच पाहिजे की अर्थ समिट झालं होतं 1992 मध्ये. ठीक आहे. आणि या अर्थ समिटला 10 वर्ष पूर्ण झाले 2002 ला. मग त्याला आपण रिओ 10 म्हटलं होतं आणि 2012 ला त्याला 20 वर्ष पूर्ण झाले होते अर्थ समिटला. म्हणून पुन्हा 20 वर्षांनंतर 2012 मध्ये जी पुन्हा एकदा बैठक भरली त्याला रिओ 20 असं म्हटलं जातं. तर पर्यायांमध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल ह्या 2 शब्दांचा उल्लेख झालेला आहे. तर जे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल होते हे आपल्याला साल 2000 पासून 2015 पर्यंत त्याची उद्दिष्ट पूर्ण करायचे होते. तर जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल होते ते आपल्याला 2015 पासून 2030 पर्यंत त्याचे टार्गेट आपल्याला पूर्ण करायचे आहे. मग बघा मित्रांनो आपण आता कन्सेप्ट समजून घेतली. कोणते विधान योग्य आपल्याला पाहायचे आहेत. जून 2014 मध्ये ही परिषद पार पडली. तर आपण पाहिलं 92 ला पहिलं झालं आणि 2012 ला रिओ झाली. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 2 या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास ध्येय आहे ना त्याला आपण मिलेनियम डेव्हलपमेंट गोल फॉर द वर्ल्ड असं म्हटलं जातं. तर हे चुकीचं आहे. मिलेनियम डेव्हलपमेंट गोल हे 2000 पासून 2015 पर्यंत होते. तर ते 2012 ला त्याचा काही संदर्भ नव्हता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 सुद्धा चुकीचा आहे. ठीक आहे. त्यानंतर 4था नंबर पहा काय दिला. द मेंबर नेशन्स डिपॉवर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम इन दिस कॉन्फरन्स. तर सगळे अधिकार काढून घेतले असं इथं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारच्या ज्या परिषदा होतात त्या अधिकार काढण्यासाठी नाही होत तर अधिकार देण्यासाठी होतात. युनायटेड नेशन बद्दल आपण एक महत्वाचा मुद्दा समजून घ्या की ते कंपल्सरी असू शकत नाही. तर युनायटेड नेशन किंवा आंतरराष्ट्रीय दर्जावरच्या ज्या ऑर्गनायझेशन असतात ते मार्गदर्शक तत्व जाहीर करू शकतात. ते कोणत्याही देशाला कंपल्शन देऊ शकत नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 पाहूया. तर इथं पर्याय क्रमांक 3 पहा. इथं म्हटलेलं आहे मार्गदर्शक तत्वे. तर मार्गदर्शक तत्वे म्हणजे कंपल्शन नाही, ऑप्शनेबल आहे. म्हणजे तुम्हाला ते बंधनकारक नाहीये, तर तुम्ही करावं असं सगळेजण तुम्हाला विनंती करताय किंवा सजेशन देत आहेत. तर पर्याय क्रमांक 3 काय म्हणतोय. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. मार्गदर्शक तत्वे स्वीकारण्यात आली आहे. 100% करेक्ट ऑप्शन आहे. तर बघा आपण आजचे सगळे प्रश्न पाहिलेले आहेत. आपण आता होमवर्क पाहूया. तर मित्रांनो होमवर्क मध्ये परत चर्चेतील व्यक्ती ह्या टॉपिक खालीच प्रश्न आलेला आहे. उस्ताद रशीद खान यांचे कोणतं घराणं आहे त्यांच्या घराण्यावर प्रश्न विचारलेला आहे. 1 मेवाती, 2 किराणा,
3 रामपूर, सहसवान आणि लखनौ. बघा तुम्हाला मी परत एकदा हिंट देतो, ज्या वेळेला एखाद्या पर्यायात थोडीशी जास्त माहिती दिलेली असते, ठीक आहे, अर्थात हा होमवर्क आहे, त्यामुळे ह्यापेक्षा मी काही जास्त बोलत. तर मित्रांनो, आपण आपलं सगळं सेशन आता आटोपता घेतलेलं आहे. चला आपण ऑफिसर अँड फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जातो. मित्रांनो, मी तुम्हाला बेंबीच्या देठापासून सांगतो आहे, कोणत्याही प्रकारचं कधीही व्यसन करू नका. आपलं शरीर ही आपली शक्ती आहे, आपलं ताकद आहे. आजच्या 6 ऑक्टोबरला सुद्धा पुन्हा एकदा माझं तुम्हाला हेच सजेशन आहे, कोणत्याही प्रकारची नशा पाणी करू नका. ही जी नशा आहे ही सुरुवातीचा काही काळ तुमच्या सोबत राहील, तुम्हाला आनंद होईल, पण नंतर भविष्यामध्ये याचं तुम्हाला दुःखच होणार आहे. जर तुम्हाला भविष्यात दुःखी व्हायचं नसेल तर आता ह्या सगळ्या नशा पाणींपासून तुम्ही मुक्त व्हा. अजूनपर्यंत सुद्धा तुम्ही ऑफिसर अँड फर्स्ट अटेम्प्ट चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर बरोबर माझ्या खाली त्याचं बटन दिलेलं आहे, आधी चॅनलला सबस्क्राईब करा. जुन्या काही व्हिडिओची लिंक बाजूला देत असून जुन्या PYQ सॉल्विंग प्रोग्रामचे सेशन सुद्धा वर देते. तोपर्यंत स्वस्थ राहा, हेल्दी राहा. नमस्कार.